म्हणजे आपली अशी इच्छा आहे की आनंदीने आपल्या सोबत राहावं. त्याने काय होणार आहे? ते श्रीकांत असणार, तू असणार, मी असणार. सतत आपल्या तिघांमध्ये तिची फरफट होणार. कधी याच्याकडे जा, कधी याच्याकडे जा. ती म्हणते की आपण तिघांनी एकत्र राहावं. म्हणजे तिला सतत आपल्यामध्ये आणि श्रीकांतमध्ये सतत निवड करावी लागणार आहे. खरंच भावना, आपण खूप त्रास देतोय का ग आनंदी? म्हणजे बघ ना, छोट्याशा जीवाकडनं आपण अपेक्षा करतो इतक्या समजूतदारपणाशी. तोच समजूतदारपणा तू आणि मी का नाही दाखवू शकत? मला असं वाटतंय की आपण आनंदीला जाऊ देऊ. म्हणजे बघ ना भावना, एका अर्थी आपण विचार केला तर आनंदी फॉरेनला जाईल. काय सॉलिड लाईफ असायला कधी मस्त कुठल्या तरी शाळेत शिकेल. तिचं आयुष्य असेल तिथे. तर माहित नाही तो कुठल्या देशात नेतोय, पण माझ्या मते चांगलंच काहीतरी करेल ना ती. छान काळजी घेईल. शेवटी पोटची पोर आहे त्याची, तर चांगलंच करेल. नाही, मी चुकतो. आपण आनंदीला जाऊन देऊया. डोळे पुस. काही झालं तरी आता आपण रडायचं नाही. डोळ्यातून अजिबात पाणी काढायचं नाही. कारण तुला माहिती आहे ना, आपण जर रडलो तर आनंदी सुद्धा रडेल. आपण जाऊया, बोलूया तिच्याशी आणि तिला सांगूया की आपण तिला भेटायला येणार, ती सुद्धा आपल्याला भेटायला येणार आहे. हे सगळं असं छान सांगूया आपण. आणि ती श्रीकांत बाबासोबत खूप हॅपी राहील. चला असं. आजोबा, आजी, कुठे तुम्ही? वरद, मी बाहेर आहे, विहिरीजवळ. हे बघा आजोबा, माझ्याकडे काय आहे? काय आहे? हे बघा. अरे हे काय रे? बघू दादा. अरे वा. आजोबा, आज मराठी भाषा गौरव दिन आहे ना, मग टीचरने आम्हाला सांगितलं होतं आज सगळ्यांनी मराठीत बोलायचं आणि मराठी पोयम म्हणायला सांगितली होती. आणि आजोबा, तुम्हाला माहितीये, मी तुम्ही शिकवलेली पोयम म्हणालो आणि सगळ्यात छान मराठी मीच बोलतो शाळेत, म्हणून टीचरांनी मला हे सर्टिफिकेट दिलं. अरे वा, फारच छान. बरं बस. वरद, मराठी आपली मातृभाषा आहे की नाही, मग तिचा गौरव वर्षातून फक्त एकच दिवस काय करायचा? अरे तिचा गौरव रोज केला पाहिजे. आणि म्हणूनच आपण शक्य असेल तिथं मराठीच बोललं पाहिजे, मराठीचाच वापर केला पाहिजे. हो. आज मराठी भाषा गौरव दिन आहे ना, आणि तुझ्या बोलण्यात किती इंग्रजी शब्द येतात रे? मला सांग, स्कूलला मराठीत काय म्हणतात माहितीये ना? शाळा. बरोबर. टीचरला शिक्षक. पोएमला कविता. आणि सर्टिफिकेटला आठवतंय, सांगितलेलं आजोबा, तुम्हीच सांगितलेलं. आठव. आजोबा नाहीये. बर. सर्टिफिकेटला म्हणतात प्रशस्ती पत्र. अरे बापरे आजोबा, तुम्हाला किती अवघड शब्द येतात. आम्हाला स्कूलमध्ये शाळेत हे शिकवलंच नाही. कारण वरद, तू जातो स्कूलमध्ये आणि मी जायचो विद्यालयात. अरे आम्ही मराठी माध्यमात शिकलो, त्यामुळे आम्ही सगळे रोज मराठीतच व्यक्त व्हायचो, मराठीतच बोलायचो. आणि सांगू, शाळेत मराठी हा फक्त आम्ही एक विषय म्हणून कधीच नाही शिकलो. आमच्याकरता ती आमची माय मराठी होती. आईच्या पोटात असल्यापासून रोज सतत कानावर पडणारी, मनात रुजत जाणारी माय मराठी. सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत भूपाळी, ओव्या, अंगाई अशा निरनिराळ्या रूपात आम्हाला रोज भेटायची रे ती.
वरद, आपली ही मराठी भाषा समृद्ध करण्याकरता महाराष्ट्रातील अनेक संतांनी, कवींनी, साहित्यिकांनी योगदान दिलेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातले एक थोर साहित्यिक, कवी, नाटककार, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कुसुमाग्रज म्हणजेच श्री वी. शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी 27 फेब्रुवारीला दरवर्षी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. अरे बरं, मला एक सांग, मी तर तुला मराठीतल्या अनेक कविता शिकवल्यात, मग त्यापैकी नेमकी आज कुठली कविता म्हटली शाळेत? आजोबा म्हणून दाखव. हा? गवताचं पात वाऱ्यावर डोलतं, डोलताना म्हणतं खेळायला चला. झऱ्यातलं पाणी खळाखळा हसतं, हसताना म्हणतं खेळायला चला. निळ निळ पाखरू आंब्यावर गातं, गाताना म्हणतं नाचायला चला. मनीचं पिल्लू पायाशी लोळतं, लोळताना म्हणतं जेवायला चला. जेवायला चला, तुम्ही जेवायला चला. विश्वा, माझ्या मनात काही प्रश्न आहेत रे, विचारू का तुला? विचारा ना काकू. म्हणजे बघ, तुला आठवतंय ना, दिवाळीच्या सुमारास आपली जानू त्या क्रूजवर गेली होती आणि मग ती पाण्यात पडली. पण त्यानंतर मग ती कशी पडली, नंतर कुठे गेली, काय करत होती, काही आपल्याला माहिती नाही. आणि अचानक त्या दिवशी तू तिला घेऊन आलास. पण मग ती जर तुझ्या संपर्कात आली होती तर तू तिला आमच्याकडे का नाही घेऊन आलास? आणि इतके दिवस कुठे होती ती? हा, कुठे राहत होती? हे बघ विश्वा, तुला जे माहिती आहे ना, मला सगळं सांग. या सगळ्या प्रश्नांनी ना माझ्या मनात काहूर माजलाय. आमची कोइन्सिडेंटली भेट झाली. म्हणजे माझे बाबा कोकणात गेले होते कामानिमित्त. तिथे त्यांना कळलं की मच्छीमारांना एक मुलगी सापडली आहे समुद्रकिनारी. ती कुठून आली, कोणी तिला आणलं होतं, यातलं काही माहित नव्हतं कोणालाच. काहीच वेळात माझे बाबा फोनवर बोलता बोलता एका टेम्पो समोर आले आणि तिथे जानूने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या बाबांना वाचवलं. म्हणजे माझ्या जानूचा पुनर्जन्म झाल्यानंतर तिला सगळ्यात आधी माझा दादाच भेटला होता. आणि नंतर तिने माझ्या दादाचा जीव वाचवला. आपल्या सख्ख्या मामाला भेटली ती, पण तिला तर माहितीच नाही. दादा, माझी खात्री आहे, तुला जेव्हा कळेल ना की तुझी भाची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुझ्यासाठी धावून आली, तेव्हा तुझा माझ्यावरचा राग निश्चित कमी होईल. बाबांना वाचवल्यानंतर बाबांनी तिला खूप प्रश्न विचारले. तू कुठून आलीस, कोण आहेस? पण तिने एवढंच सांगितलं की तिचं नाव तनुजा आहे. तनुजा? हो. बाबांना वाटलं की तिचं अजून कोणी नाहीये, त्यामुळे बाबा घरी घेऊन आले. त्यानंतर जानू तनुजा बनून आईची घरकामात मदत करू लागली. वहिनी, तुला जर कळलं असतं की तुझ्या घरात राहणारी ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून माझी जानू आहे, तू लगेच तिला माझ्याकडे आणून सोडलं असतंस. पण मला कळत नाहीये, जानूने स्वतःची ओळख का लपवली? तिने स्वतःचं खरं नाव तुझ्यापासून का लपवलं? तू तिला पाहिलंस ना त्यावेळेला? तुला काय वाटतं, हा जो आता तिला त्रास होतोय तो तेव्हा पण होत होता का? नाही नाही काकू, तसं काही जाणवलं नाही. आणि तिने का नाव बदललं यातलं काही माहिती नाहीये.